श्री स्वामी समर्थ महाराजांची मूळ समाधी स्थान आहे. अक्कलकोट श्री स्वामींची मूळ समाधी समोर जो दिसतो तो दगडी चौतार ती स्वामींची मूळ समाधी. तुम्ही आला स्वामींसाठी, स्वामी आले चोळपांसाठी. हा समंदर त्यांचा वाडा आहे. ह्या वाड्यात जवळपास स्वामी महाराजांनी 21 वर्ष वास्तव्य केले आणि स्वामींनी ह्याच घरात समाधी घेतलेली आहे. मंदिरात जसं गाभारा दिसतो तसे खाली गाभारा आहे. खालच्या गाभाऱ्यात साक्षात स्वामींचा पद्मासन अवतार मध्ये तिथे ध्येय आहे. स्वामी त्याला ब्रह्मानंदी गुहा म्हणायचे. त्या गुहेमध्ये समाधी घेण्या काही दिवस साखर जाऊन तिथे ध्यानाला बसायचे. ज्यांनी स्वामींचे संपूर्ण कार्य केले ते चोळप्पा महाराज, हा त्यांचा निवास आहे. ह्या घरात जवळपास स्वामी महाराजांनी 21 वर्ष राहिलेले आहेत आणि स्वामींनी ह्याच घरात समाधी घेतलेले आहेत. समाधी घेण्यापूर्वी वर पहिले काही पाहुणे म्हणून स्थापना केलेली आहे. वर खंडोबा, त्यांच्या 2 पत्नी माळसा आणि बानाई, इकडे मयुरेश्वर गणपती, इकडे शिवलिंग आहे. महाराजांनी ते माझे पाहुणे आहेत, त्यांना वर मान देतो आणि मी स्वतः खाली बसतो. महाराजांनी ह्या घरात 21 वर्ष राहून भक्तांना अनेक लीला दाखवलेले आहेत. मंदिर अनेक असतात, मंदिर तुम्ही देखील बांधू शकता, पण नेहमी समाधी स्थान एकच असते. सकाळी 6 ते 10 तशी दगडी चौतारा उघडे असते. त्यामध्ये भक्त परिवार वगैरे विधी पूजा अभिषेक वगैरे चालतात. त्यानंतर ना भगवंताला म्हणजे आपल्या स्वामींना तसं अलंकार रूप दिलं जातं. आणि हा जो पादुका आहे 1857 सालचे, ज्यावेळी स्वामी महाराजांनी प्रथमतः अक्कलकोटला आले तो म्हणजे ललित पंचमी म्हणजेच नवरात्रातली 5वी माळ. त्यावेळी स्वामींचं अक्कलकोटमध्ये आगमन झाले. ही भूमी पावनभूमी झालं. त्या पावनभूमीनंतर पुढील जो 21 वर्ष कार्य केले ते परमभक्त श्री चोळापंच निवासी कार्य केले. त्या कार्यामध्ये स्वामींनी जवळपास 21 वर्ष हा स्वतः वापरलेले पादुके. याच्यामध्ये मूळ पादुका आहेत ना चांदीच्या याच्यामध्ये, या मूळ पादुका स्वामींच्या. आणि वरती तुमचं काय असं श्री स्वामी समर्थ.